हा योगायोग आहे माझ्या आयुष्यातला असं मला वाटतं. जेव्हा कवितेकडे थोडासा गंभीरपणे आपण पाहायला लागलोय असं थोडस वाटत असताना झेलमताईंना माहिती आहे ते साने गुरुजी विद्यालय मिलन टॉकीज कडे आहे बघा. तिकडे झेलम नावाचंच मंगेश विश्वासराव एक कवितेचं मासिक काढायचं आणि तिथे पहिल्यांदा मी बापटांचा फोटो, साने गुरुजी विद्यालय होतं ते, आणि तिकडे चंद्रशेखर सानेकर आणि असे सगळे तुम्ही तिकडे आपले सगळे प्रॅक्टिस वगैरे चालायची. आणि त्याच्यानंतर विंदा बापट आणि पाडगावकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर कविता वाचल्यानंतर एक फार मोठा गॅप होता आणि त्याच्यानंतर आम्ही कवितांच्या गावात जावे म्हणून 5 कवी संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही कविता वाचल्या होत्या. त्या अर्थाने बऱ्याच, आणि मी सुद्धा नाटकातला आहे, असे अनेक दुवे बापट सरांशी जुळतात आणि त्याच्यामुळे, आणि ते म्हणजे ते परफॉर्मर सुद्धा होते, कवी होते, पोवाडा लिहायचे, कलावंत होते, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला होता, असा बहुआयामी असा हा माणूस. आणि त्यांच्या कविता शालेय पुस्तकांतून, कॉलेजांतून सुद्धा वाचलेल्या आहेत. त्या कविता मी काहीही न बोलता एकामागे एक अशा 5-6 कविता वाचून थांबणार आहे. पहिली कविता. ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातून फुटला असेल, ज्यांचा छंद राघवाच्या बाणासारखा सुटला असेल, ज्यांच्या जित्या फुफ्फुसांना छिद्र नसेल अवसान घातकी, जन्मोजन्मी ज्यांचा आत्मा राखेमधून उठला असेल, ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहस्तंभाप्रमाणे, ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहस्तंभाप्रमाणे, ज्यांच्या जीवात पोलादाचे उभे आडवे ताणे बाणे, ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरी धरतीलाही स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे, सत्यभार पेलत असतात ज्यांचा देह झोकला नसेल, त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी आत्मा विकला नसेल, मूर्तिमंत मृत्यूचीही आमने सामने भेट होता ज्यांच्या थडथड नाडी मधला ठोकामुळेच चुकला नसेल, ज्यांच्या अस्थी वज्रबीजे, ज्यांच्या अस्थी वज्रबीजे नसात उसळणारे रक्त, शारदेचे आमंत्रण आज त्यांनाच आहे फक्त, शारदेचे आमंत्रण आज त्यांनाच आहे फक्त. बापट सरांनी अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या सामान्य माणसासाठी. तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आन. तुझ्या घणाच्या घावामधून उठे उद्याच्या जगाची आस, तुझ्या घामाच्या थेंबांमधून पिके भुकेल्या भावाचा घास, तुझ्या श्वासांमधून जुळे नव्या जगाचे गान, चल उचल हत्यार होऊन हुशार, तुला नव्या जगाची आन. तुझ्या पोलादी टाचे खालून निघतील जित्या पाण्याचे झरे, तुझ्या लोखंडी दंडांमधून वाहे विजेची ताकद किरे, चल मारू धडक उभा फोडू खडक, चल मारू धडक उभा फोडू खडक, आता कशाची भूक तहान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आन. भाग्य लिहिलेलं माझं तुझं घाम असलेल्या भाळावरती, भाग्य लिहिलेलं माझं तुझं घाम असलेल्या भाळावरती, स्वप्न लपलेलं माझं तुझं इथं बरड माळावरती, घेऊन कुदळ खोर चल जाऊ मोर, घेऊन कुदळ खोर चल जाऊ मोर, देव देशाला जीवदान, चलू तर हत्यार होऊन हुशार, तुला नव्या जगाची आन, तुला नव्या जगाची आन, तुला नव्या जगाची आन. बालगीत फार सुंदर लिहिली आहे. त्यांचं एक कुंपण नावाची कविता आहे की आई आपल्या घराला किती मोठं कुंपण, आई आपल्या घराला किती मोठं कुंपण, तारांमागे काटेरी का ग राहतो आपण, पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या, पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या, मुलं किती हाडकुळी कळकट बाया बापड्या,
लोक अगदी घाणेरडे चिवडतात घाण, लोक अगदी घाणेरडे चिवडतात घाण, पत्रावळीचे उष्ट म्हणजे त्यांचं जेवण खाण. काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल, काळा काळा मुलगा एक त्याची अगदी कमाल, हातानच पुसतो ना खिशात नाही रुमाल. आंबा खाऊन फेकला मी कुंपणा बाहेर कोय, आंबा खाऊन फेकली मी कुंपणा बाहेर कोय. त्याने म्हटले घेऊ का, मी म्हटले होय, मी म्हटले होय. तेव्हापासून पोटात माझ्या कुठतरी टोचतंय, तेव्हापासून पोटात माझ्या कुठतरी टोचतंय ग. झोपतानाही गादीमध्ये कुंपण मला बोचतंय ग, कुंपण मला बोचतंय. अनेक प्रकारच्या कविता त्यांनी लिहिल्या. मोरपिसासारखी दोन बोट डोळ्यांसमोर फिरवून ती माझ्या पुढे नाचवीत तू एकदा म्हणालीस. रणधीरकडे बघून हे म्हणणं म्हणजे जरा मोरपिसांसारखी दोन बोट डोळ्यांवर फिरवून ती माझ्या पुढे नाचवीत तू एकदा म्हणालीस, एक बोट धर पाहू. मी विचारलं का, कशासाठी? मी विचारलं का, कशासाठी? तू म्हणालीस मोकाट्यानं धर आधी. सुलतान रझियाच्या गुलाम अदबीनं मी तुझं बोट धरलं, बोट सोडवून घेतलंस आणि टाळी वाजवलीस तेव्हा मात्र मी दचकलो. हा तर शिरच्छेदाचाच संकेत, हा तर शिरच्छेदाचा संकेत. माझं भय कधी खोटं बोलत नाही. तू म्हणालीस बिचारा तू, न धरलेल्या बोटावरच तुझं नाव लिहिलं होतं, न धरलेल्या बोटावरच तुझं नाव लिहिलं होतं. आज आपण पुण्यात आहोत, कर्वे रोडला संध्याकाळच्या वेळेला सकाळी गेला किंवा मुंबईमध्ये कुठेही, बापटांनी कित्येक वर्ष आधी लिहिले रस्ते आणि रस्ते आणि रस्ते, रस्ते आणि रस्ते आणि रस्ते, रस्त्यांमधून, रस्त्या खालून, रस्त्यावरून, एकेका रस्त्यावरती 6 रस्ते रांगा करून, रस्ते शिस्तशीर समंजस सांभाळणारे, रस्ते शिस्तशीर समंजस सांभाळणारे, रस्ते रस्त्याला फुटणारे सफाईने सुटणारे, रस्ते कसरतवाले कमानदार इमानदार, नाकासमोर चालणारे शानदार, दाट वस्तीवरून अलगत झेपावणारे, रस्ते फिरस्ते उलट सुलट वाहणारे, लाल हिरव्या डोळ्यांनी सक्त पाहणारे, रस्ते कठीण काचेचे बिनताचेचे वाहन निष्ठ, बिनताचेचे वाहन निष्ठ, माणूस घाणे कोर्रेबाज महाशिष्ट, गोठलेले कालवेच हे अटलांटिक ते पॅसिफिक, गोठलेले कालवेच हे अटलांटिक ते पॅसिफिक, मेक्सिको ते अलास्का उभ्या रेषा टेरिफिक. या की तुझ्या देशाची देखील चट्टेरी पट्टेरी झाकी, तुझ्या देशाची देखील चट्टेरी पट्टी झाकी. बसा म्हणालीस बसलो, बसा म्हणालीस बसलो, हसलीस म्हणून हसलो, बस इतकंच. बाकी मन नव्हतं थाऱ्यावर, बाकी मन नव्हतं थाऱ्यावर. दारावरचा पडदा दडवी तू लगबग निघून गेलीस माझ घरात, माझ्या सोबत ठेवून शुष्क संसाराच्या निशाण्या. लगबगीने पडदा दडवी तू लगबग निघून गेलीस माझ घरात, माझ्या सोबत ठेवून तुझ्या शुष्क संसाराच्या निशाण्या. या जाळीच्या पडद्याआड कशाला कोरले आहेस हे हृदय उलट उत्तान, या जाळीच्या पडद्याआड कशाला कोरलायस हे हृदय उलट उत्तान. काचेच्या कपाटात कशाला ठेवलाय भुष्याच्या राहू मैना, उडतायत लाकडी फळांवर कचकड्याची फुलपाखरं, भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्र हारीन. काळ्या मखमालीवर पतीच्या नावाचा रेखीव कशीदा. बरोबर आहे. काळ्या मखमालीवर पतीच्या नावाचा रेखीव कशीदा.
बरोबर आहे. काळ्या मखमालीवर पतीच्या नावाचा रेखीव कशीदा, त्यातला एक जरी टाका चुकली असतीस तर मी धन्य झालो असतो. तू विचारलंस काय घेणार, काय पण प्रश्न साधा, काय घेणार? देणार आहेस का ते सारं पूर्वीच? मला हवे आहेत चिंचेचे आकडे, ते अधाशी ओठ, त्या कुजबुजत्या शब्दात. देणार आहेस? दे झालं कुठलं तरी साखर पाणी, दे झालं कुठलं तरी कसलं तरी साखर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंडते आहे. बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे. राग येतो तो फक्त तुझा, राग येतो तुझा. तू चित्रात अशी दिसतेस की जणू कधी काही घडलंच नव्हतं. चित्रात तू अशी दिसतेस की जणू कधी काहीच घडलं नव्हतं. मी तुला बोलणार होतो छदमीपणानं, निदान एक वाक्य, जहरी बाण. मला जमलं नाही, मला जमलं नाही. आणि तू तर नुसती हसत होतीस. आता एक सांग, उंबरठ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं, इतकी का तुला सुपारी लागली? इतकी का तुला सुपारी लागली? पण नकोच सांगू, नकोच सांगूस. तेवढीच माझ्या मनावर फुंकर, तेवढीच माझ्या मनावर फुंकर. शेवटची कविता म्हणतो, अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकणात टणक पाठ. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकणात टणक पाठ. वारा खात गारागात बाभूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 काटे, अंगावरले फिटले काटे. अंगाळात आभाळात खुपसून बोटे, बाभूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद मिटली, माथ्यावरची हळद फिटली. छाताडाची बातमी ढलती फुटली, बाभूळ झाड उभेच आहे. जगले जगते आहे, जगते आहे. काकुळतीने बघते आहे. खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 टक, चिटर फिटर चिटर फटक, टक 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 टक, चिटर फिटर चिटर फटक. सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आत काही कळते आहे, आत काही जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठरकणात टणक पाठ. वारा खात गारागात बाभूळ झाड उभेच आहे, बाभूळ झाड.